हातकणंगले तालुक्यातील कबनूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उबाठा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि कम्युनिस्ट पक्ष या सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं ठरवलंय. कबनूर मतदारसंघाची सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन तसंच सखोल अभ्यास करून उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेसाठी लखन कांबळे तर पंचायत समितीसाठी डॉक्टर वहिदा मुजावर आणि विशाल दंडवते यांना महाविकास आघाडीच्या वतीनं अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. हे उमेदवार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी जोडलेले असून विकासाभिमुख कामकाजासाठी ओळखले जातात. ही निवडणूक केवळ राजकीय पक्षांमधील नसून कबनूरची जनता विरुद्ध भाजप अशी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असून स्थानिक पातळीवर लोकशाही मूल्यांना तिलांजली दिली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. इचलकरंजीचे आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या थेट संपर्कात असल्यानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार आमदारांच्या बंगल्यावर ठरवले जात आहेत. याच कारणांमुळे त्यांच्या मर्जीतील व्यक्तींनाच उमेदवारी दिली जात असून सानिका आवाडे आणि महेश पाटील यांना तशाच प्रकारे उमेदवारी देण्यात आली आहे, असा आरोप या पत्रकार बैठकीत करण्यात आला. यावेळी माजी सरपंच उदय गीते, महादेव पाटील, बाबासो कोकणे, प्रशांत जगताप, महावीर लिगाडे, श्रीधर कांबळे, अभिषेक केटकाळे, अमोल पाटील, पोपट शिंदे, अल्ताफ मुजावर, विशाल पोवार, प्रशांत भिवंगडे, शिवाजी चव्हाण, धुळगोंडा पाटील आदी उपस्थित होते.